स्वामी मठाच्या इथे सेवेकरी म्हणून मी सेवा करतो. तर इथे आल्यावर कशी एक वेगळीच ऊर्जा काय बहुतेक स्वामी भक्तांना माहित नाही की मंदिर तिथे आहे. तर एक दिवस स्वामींनी त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि म्हणाले, शंकराची पिंड आहे स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र भावांनो, पुन्हा एकदा आपल्या मराठी तुमचं सहस्वागत. आज आपण चालू आहे स्वामींच्या दर्शनासाठी. आपल्या वारी क्रमांक 4. लास्ट टाइम आपल्या दिघेवाडाला इथे गेलो होतो. आपल्याला कमेंट आली होती एक पोराची, आमच्या आपट्या गावामध्ये पण श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथे तू नक्की आहे. तिथं जस्ट आता आम्ही चालले भावा. आज तुमच्याकडे येते वारीला. जस्ट अजून कोणाकडे श्री स्वामी समर्थांचं मठाचं लोकेशन असेल, कुठे तुमच्या गावामध्ये असेल, ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि जर ब्लॉग बघायचं तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आज माझ्यासोबत आहे सुजल आणि तिकडे आहे आपला प्रीतमच्या घरी जस्ट आलं. आणि ते प्यारने येणार आहे का? हां. सो आम्ही चौघजण आता चालत जस्ट आपला स्वामींच्या वारीसाठी. असे अनेक आपल्याबरोबर ते येणार. आत्ताच आपण तिघंजण आपल्याला जॉईन झाले आहेत. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू शकता की हा ब्लॉग पाहिल्यानंतर किती जण आपल्याबरोबर येतात ते आपण ते नक्की बघू. चला गाईस, आता आपण निघू आपल्या वारीच्या दर्शनासाठी. सो गाईस, कसं तुम्ही एकदम मजेत ना. आपण अशा ठिकाणात चाललो जिथे निसर्ग, इतिहास आणि धार्मिक स्थळाचा संगम म्हणजे आपटा गाव. पाताळगंगाच्या निजर साईडला असलेलं हे आपटा गाव. आणि आपण जस्ट चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आपल्याला एक फ्रेंडची कमेंट आली होती की आमच्याही गावामध्ये आहे, तुम्ही नक्की तिथे त्याच्या खास कमेंटसाठी आपण तिथे खास चाललो आहे स्वामींच्या मठासाठी. आणि ही आपलं एक स्वप्न आहे की पूर्ण जेवढे रायगड जिल्ह्यामध्ये जेवढे श्री स्वामी समर्थांचं मठ आहेत आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कमेंट करा, जो पहिला कमेंट करेल त्याच्या तिथे आपण पहिला जाणार नेक्स्ट संडेला. सो काहीच आता आपल्या समोर लागेल दानपडा. आपल्याला लेफ्ट म्हणून सरळ जायचं आहे. चला काहीच. आपल्याला लेफ्ट मारून सरळ जायचं. त्यानंतर आपल्याला अरीस लागेल, त्यानंतर चांबारली, त्यानंतर मोपाडा मार्केट, त्यानंतर पुढे गेल्यानंतर पराडा कॉर्नर लागेल. त्यात आपल्याला तिथून सरळ जायचं. सरळ गेल्यानंतर एक आपल्याला थोडंसं पनवेल जाण्यासाठी एक राईड मारावं लागेल. त्यानंतर आपल्याला आपट्या गावासाठी लेफ्ट मारावं. तर लेफ्ट मारून आपण पुढे जाऊ. बघू शकता समोरचा हा निसर्ग सौंदर्य. तुम्हाला मागाशी म्हटलं की निसर्ग सौंदर्य म्हणजे आपटा गाव. आणि हा पाताळगंगा नदीच्या साईडला असलेलं गाव आहे. तो एकदम सुंदर असं वातावरण करतो, जेणेकरून साईडलाच नदी आणि साईडला पूर्णपणे जंगल आणि त्यानंतर साईडलाच करणारा किल्ला पायथ्याशी असलेलं हे गाव आहे. आणि तुम्ही बघू शकता जस्ट आम्ही पुढे गेल्यानंतर थांबणाऱ्या आपटा स्टेशनला की जेणेकरून की रेल्वेनंतर तुम्ही कसे येऊ शकता मठामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. सो गाइस, जस्ट आता आपण पोहोचले. बघू शकता तुम्ही मागं आपटा स्टेशनवरती. जर कोणाला आपल्या ट्रेनने यायचं असेल तर पनवेलवरून किंवा पेनवरून तुम्ही आपल्या स्टेशनला उतरू शकता. इथून ऑटो पकडून आपल्या गावामध्ये जाऊ शकता तुम्ही. आम्ही जस्ट आलो बाईक घेऊन दानपाडा मार्गे. जर दानपाडी मार्गे असेल तर तो दानपाडा सरळ यायचं डायरेक्टली. नंतर तो आपलं एक पनवेल जायला रोड आणि आपलं एक रस्त्याने आपल्या स्टेशनला रोड आहे. तुम्हाला येताना लेफ्ट मारावं लागेल. आणि मेन गोष्ट बोलायचं झालं, आपटा म्हणजे एक फिल्म सिटीचं एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे आपटा गावाने. असं आपटा गावाला एक सुंदर असा निसर्गाचा वारसा लागलेला आहे. ते म्हणजे शिवकालीन मंदिर किंवा पेशवेकालीन मंदिर असं 101 असं आपलं शिवकालीन आणि पेशवेकालीन मंदिर आहे. त्या ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि आपण जस्ट चालले श्री स्वामी समर्थांचा मठ आपटा येथे. त्या बॉयचं आपल्याला कमेंट आली होती, त्याचेही धन्यवाद. आपल्याला इन्व्हिटेशन दिलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये. जर कोणी तुम्हाला तुमच्या गावामध्ये यायचं असेल किंवा शूट करायचं असेल, तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपला नेक्स्ट टाईम आम्ही ब्लॉग शूट करायला नक्की तिथं आम्ही येऊ. जस्ट आता प्रथम गेलं पुढे. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आपटा स्टेशनला आपण आलो होतो. चला काय आता जाऊ आता आपट्या गावामध्ये. चला मग आता जस्ट आम्ही आपटा स्टेशनवर निघालो. समोर आपल्याला दिसेल आय लव आपटा. गावाच्या 2 मिनटात तुम्ही एंट्री कराल आणि तिथून समोर गेल्यानंतर तुम्हाला 5 मिनटामध्ये आपल्याला पुढे श्री स्वामी समर्थांचं पोस्टर लागेल. आणि तिथे गणरायाचं छान अशी छोटंसं मूर्ती बघायला भेटेल. आपण तिथे जाऊन थांबू तिथे जाऊन. आणि तिथून आपल्याला लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो गाइस, आता जस्ट फायनली पोहोचले. बघू शकता तुम्ही पोस्टर बघू शकता. आणि जस्ट तुम्हाला गणरायाची मूर्ती दिसेल. आम्ही गणरायाचं दर्शन घेऊन जस्ट आपल्याला लेफ्ट मारायचे. जर कोणाला यायचं असेल आपल्या स्टेशनवरनी आपलं ऑटो पकडून तुम्हाला डायरेक्टली त्यांना सांगा की श्री स्वामी समर्थ मठामध्ये जायचं, ते तुम्हाला बरोबर घेऊन येतील. जस्ट आता गणरायाचं दर्शन घेतले सुजलला आणि प्रेरणाने. आणि शूट करते आपला प्रीतम. जस्ट चला गाईच, कंटिन्यू करा आपला ब्लॉग. सो गाइस, जस्ट आता फायनल आपल्या
लोकेशनवर आपण पोहोचले, बघू शकता आपली पूर्ण मंडळ. जस्ट आपण गाडी पार्किंग केले, जस्ट आता आपण चालू मंदिराच्या आतमध्ये. खूप स्वामी भक्त आलेत, बघू शकता तुम्ही. आपण त्यांना विचारू तुम्हाला येऊन कसं वाटतं ते. चला काहीच आता आपण जाऊ दर्शन घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिराचा परिसर किती शांत आणि एकदम मन प्रसन्न करणारं असं वातावरण बघू शकता तुम्ही. खूप मन प्रसन्न झालं आतमध्ये. आता जस्ट चालू आपण मंदिरामध्ये, बघू शकता तुम्ही एकदम शांत वातावरण, जो पक्ष्याचा येणारा आवाज, एकदम मन प्रसन्न करणारा वातावरण. डान फटाच्या पुढे, लोधुरीच्या पुढे, हां तिथे पुढे गाव. तर जसं कमेंट आहे तसं मी ते जाऊन ते शूट करून त्यांना दाखवतं की तुमच्या गावात आवलं होतं, म्हणजे जेणेकरून माहीत होतं की ज्यांच्याकडे काय बहुतेक स्वामी भक्तांना माहीत नाही की मंदिर तिथे आहे म्हणून. ते आता मला इथे जवळ असं मला नव्हतं, पण मला जेव्हा कमेंट आलं तेव्हा मला माहीत झालं की इथे मंदिर आहे. आता मग कडावला एक आलं आहे, कडावला पण जायचं आहे. तिथून मग जसे ते व्हिडिओ मग कमेंट येतील तसे. दादा तुमचं नाव काय? माझं नाव शंकर म्हात्रे. इथे स्वामी मठाच्या इथे सेवेकरी म्हणून मी सेवा करतो. तर इथे आल्यावर कशी एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. म्हणजे ओमचा जप आपल्याला आपोआप करावं लागत नाही, आपोआप होतो, असं इथला अनुभव आहे. अच्छा, कधीपासून तुम्ही इथे लागले मी सगळे? आता 1.5 वर्ष इथे झालंय मला. पण चांगलं मूलगाव तुमचे इथलेच आहे. मी जिते म्हणून गाव आहे माझं. जिते गाव? हा जिते, पेन जिते ना? पेन जिते, पेन. इथली स्वच्छता बघून आणि पूर्ण वातावरण बघून खूप मन प्रसन्न झालं. तुम्ही नक्की या त्या स्वामींच्या दर्शनासाठी. तुम्ही स्वामींकडे मागणी करा, स्वामी कधीही नाराज करणार नाही स्वामी भक्तांना. तुमचा अनुभव काय आला स्वामींकडे? ऑटोमॅटिकली मागावं तर लागत ना स्वामींना, आपल्या मनामधलं ऑटोमॅटिकली समजतं ते. आणि नाना महाराज परांजपे यांनी या मठाची स्थापना केली. अच्छा, 1983 ला. त्याच्या अगोदर नाना चेंबूरला राहिला होते. अच्छा, नाना महाराज परांजपे चेंबूरला राहिला होते. चेंबूर मध्ये असताना मठाच्या शेजारी ते राहिला होते. आणि ते शिवाचे भक्त होते, शंकराचे भक्त होते. ओके. आणि ते खूप जोराजोराने शिवाचा जप करत. तर एक दिवस स्वामींनी त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि म्हणाले, शंकराचे पिंड आहे स्वामी समर्थ, आता त्यांना ते दिसलं स्वप्नामध्ये. आणि स्वामींनी सांगितलं की बघ, माझ्या मते आणि शिवामध्ये काय फरक आहे का? मी शिवाचं स्वरूप. ओके. आणि मग नाना महाराजांना स्वामींनी अवकाश दर्शन करवलं. आणि अवकाश दर्शन करवताना त्यांना ही सगळी इकडची जमीन वगैरे दिसली. अच्छा. मग त्यानंतर त्यांचे जे मित्र आहेत त्यांना सांगितलं की अशी अशी जमीन मला दिसली आहे, अशी अशी जागा मला दिसली आहे, तर तिथे स्वामींना यायचं आहे करून. त्याप्रमाणे नंतर मग बोला टाटकर म्हणून एक त्यांचे मित्र होते. तर टाटकर साहेबांनी ती जागा, आपट्याची जागा त्यांना दाखवली. जेव्हा नाना महाराज आपट्याला आले या जागेमध्ये, आपट्या वाटेच्या या जागेमध्ये, कारण की ध्यानाला बसले असताना त्यांना कळलं की ही जागा बरेच साधू संत, या पाताळगंगा नदी आहे तिथे, पाताळगंगेच्या नदी किनाऱ्यावर साधू संतांनी तपश्चर्या केली आहे. आणि ही जागा खूप ऊर्जा असलेली जागा आहे आणि खूप पावन अशी जागा आहे. त्यामुळे या जागेत मग स्वामींचा मठ बांधण्याचा त्यांनी संकल्प केला. आणि त्यानुसार 1983 साली या मठाची स्थापना झाली. अच्छा, खूप छान वाटतं, मन प्रसन्न आले ते येऊन आम्हालाही सर्वांना. आणि स्वच्छता खूप छान प्रकारे ठेवले आणि वातावरण एकदम पुरा निसर्गरम्य आणि जो पक्ष्यांचा आवाज येतो एकदम मन खुला. स्वामींचं दर्शन घेऊन एक नवीन ऊर्जा मिळतेच. आणि असं सर्व भक्तांना सांगितलं तुम्ही नक्की इथं दर्शनासाठी या. आणि
तुम्ही स्वामींकडे मागा, स्वामी कधी नाराज करत नाही. आणि खूप मस्त वाटलं. तुमचं नाव काय बोललंय? प्रदीप मोहिते. माझं नाव सूरज मोहिते. अच्छा. खूप छान तुम्ही माहिती दिली मंदिराबद्दल, धन्यवाद. तुम्ही कधी आता इकडे आपला? अच्छा, तुम्ही गुरुवारी येणार का? असं, ठीक आहे. धन्यवाद, खूप छान माहिती दिल्याबद्दल दादा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर अजून त्यांची माहिती अजून चांगली पाहिजे असेल ना तर फोन नंबर देतो. तर तुम्ही त्यांचा आवाज रेकॉर्ड करून ते तुम्ही चालू टाकू. ओके चालेल, ठीक आहे. जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो आणि काकाने खूप छान प्रकारे माहिती सांगितली मंदिरात. जस्ट आता आपण चाललोय शंकराचं मंदिर, शंकराचं शिवलिंगाचं मंदिर खूप छान अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही. पूर्ण जंगलामध्ये कसं आहे आणि एकदम वातावरण खतरनाक. आमच्या साथ आपलं दर्शन घेण्यासाठी पुढे आले होते प्रेरणा आणि सुजल आणि आपला व्हिडिओ एडिटर प्रीतम दादा. ओम नमो पार्वती पते हर हर. सो गाइस, आता जस्ट चाललं पुढे. बघू आता पुढे कोणता मंदिर येतो. तर आम्ही पहिल्यांदा इथे आलोय आणि खूप खरंच मनापासून अगदी खूप छान वाटतं. तुम्ही नक्की इथे या, तुमचंही मन प्रसन्न व्हाल. आणि जस्ट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचं ब्लॉग कसं वाटलं ते. सो आता जस्ट अनंतरायाचं दर्शन घेतलं. जय श्रीराम. जस्ट माझ्याबरोबर आता प्रीतम आहे. जस्ट आता मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आरती चालू होती. नेहमीप्रमाणे 12:15 आरती चालू होते. जसंही आता आरती चालू आले. सुजल आणि प्रेरणा गेले पुढे. आता आमच्या इथलं शूट करून झाले. आता मी जातो आरतीसाठी. चला. नक्की तुम्ही या. पुन्हा बोलतं की एवढं वातावरण भारी आहे की फर्स्ट टाइम एवढं वातावरण पाहिलंय. शांत आणि एकदम मस्त वातावरण, मन प्रसन्न करणं असं वातावरण आहे. तुम्ही नक्की या आणि तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटतं. आणि हा पूर्ण इलाका तुम्ही बोला की कुठं ह्या जंगलामध्ये गेला आणि आपला इलाकामध्ये आहे ते आपल्याला माहीत नव्हतं सुद्धा. तुम्ही अपटाकार करा ना, या व्हिडिओला पूर्णपणे शेअर करा. सो गज्जेस, आता आम्ही मंदिरावरनं बाहेर आलो. आपण त्यांना विचारू की फर्स्ट टाइम आपल्याबरोबर प्रेरणा आले. सुजल पण नेक्स्ट टाइम आला होता आणि तोही आला होता प्रीतम. काहीच तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. एकदम प्रसन्न वाटतंय. आणि तुला कसं वाटतंय प्रीतम? प्रसन्न आणि एकदम शांतता आहे. पूर्ण मस्त की वाटतं. टाइम कसा गेलाय माहित नाही झाली. घरी जायचं अक्षरशः खरं मन होत नाही, पण यांना घाई लागले जायला. माझंही मन नाही जायचं. आता दात काढतात ते. आणि आपला वारी क्रमांक 4 होतं. नेक्स्ट टाइम आपण जो कमेंट करेल या ब्लॉगमध्ये, त्या ब्लॉगमध्ये आपण नक्की तिथे जाऊ. आपण तो ब्लॉग शूट करू नक्की. सो गज्जस, आता निघालो घरी जायला. पण एक माझं खूप मोठं स्वप्न आहे की जेवढे पण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामधील जेवढे बी श्री स्वामी समर्थांचं मठ आपल्याला दर्शनवारी करायचं आणि आपल्या दर्शनवारी क्रमांक 4 आपलं इथे संपते. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. जर आजचा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि आपला मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करा. भरभरून याही व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा अपेक्षा करतो. ना चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.